रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी. नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आत्ताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. ऊस तोडणी करून वाहनाद्वारे पुरवठा करण्याचे करार करून प्रत्येकी 5 लाख प्रमाणे एकूण 15 लाख रुपये उचल घेऊनही संबंधित यंत्रणा न पुरवता चंद्रभागा नगर भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे नुकसान व फसवणूक केल्याप्रकरणी 3 जणांविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. यातील 1 जणाला पोलिसांनी अटक केली आहे. देवीदास विठ्ठल तरडे, राणी देवीदास तरडे राहणार बजरंग वस्ती कचरेवाडी तालुका माळशिरस व यशवंत बाळासाहेब लवटे राहणार मेडद तालुका माळशिरस अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत. सन 2024-25 या ऊस गळीत हंगामात सहकार शिरोमणी साखर कारखान्यासाठी मजुरांमार्फत ऊस तोडणी करून वाहनाद्वारे पुरवठा करण्याबाबतचे करार यातील तिघांनी केलेले होते. त्यापोटी कारखान्याने त्यांना प्रत्येकी 5 लाख रुपये प्रमाणे एकूण 15 लाख रुपये निशिगंधा सहकारी बँकेतून अदा केले होते. प्रत्यक्षात ऊस गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर यातील 3ही वाहन मालक यंत्रणेसह कारखान्याकडे हजर झाले नाहीत. सहकार शिरोमणीकडे करार करून पैसे घेऊन ते अन्य कारखान्यांकडे ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा घेऊन गेल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळे या कारखान्याचे नुकसान व फसवणूक केल्याबाबतची फिर्याद शेती अधिकारी प्रतापराव थोरात यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल केली. देवीदास विठ्ठल तरडे, राणी देवीदास तरडे राहणार बजरंग वस्ती कचरेवाडी तालुका माळशिरस व यशवंत बाळासाहेब लवटे राहणार मेडद तालुका माळशिरस अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत. सन 2024-25 या ऊस गळीत हंगामात सहकार शिरोमणी साखर कारखान्यासाठी मजुरांमार्फत ऊस तोडणी करून वाहनाद्वारे पुरवठा करण्याबाबतचे करार यातील तिघांनी केले होते. त्यापोटी कारखान्यानं त्यांना प्रत्येकी 5 लाख रुपये प्रमाणे एकूण 15 लाख रुपये निशिगंधा सहकारी बँकेतून अदा केले होते. याबाबत माहिती देताना चेअरमन कल्याणराव काळे म्हणाले, गेल्या 25 वर्षात सहकार शिरोमणीने कधीही ऊस वाहतूकदार वाहन मालकाविरुद्ध तक्रार दाखल केली नाही. उलट ज्यांच्या टोळ्या पळून गेल्या त्यांना कारखान्याचे सर्व कायदेशीर मदत केली, येणारा खर्चही भरला. ज्या कारखान्याकडे करार करून पैसे उचललेले असतात त्याच कारखान्यास ऊस पुरवठा करणं अपेक्षित असतो. परंतु गत हंगामात काही जणांनी सहकार शिरोमणीकडे करार करून अन्य कारखान्यांना ऊस पुरवठा केला. त्यामुळे कारखान्याचे नुकसान आणि फसवणूक झाली आहे. भविष्यात असे प्रकार होऊ नयेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.